गुजरवाने घरात 7 जन्माच्या कोठी वहिनी साहेब ते दाका दुई बजाड गोष्टी डोंगरी स्वीकारचा कलर शिक्षणाचा आहे भाऊ आणि बाई वाढवूया हो आपण फक्त भगवंत चिंतन करण्यासाठी आलोय हो भगवंत चिंतन करण्यासाठी आलोय एक गाडी बंगला पप्या गुटी बंटी फ्रीटी फ्रीज कूलर गॅस सिलेंडर बनणं शेगडी हीटर बिटर एअर वाफी जिंगळ्या कांदे गोण्या बकरा अंडे लाटणं भडभड भोगणी उशी तवा संडास बाथरूम किचन वाटा बेडशी दिवाण चमचा वर्गळ उशी गादी टाक्या नाळ्या नुळ्या खांड खुंड बोंबलं सुद्धा अंड टरफल गुजरवाने घरात 7 जन्माच्या कोठी वहिनी साहेब ते दाका दुई बजाड गोष्टी डोंगरी स्वीकारचा कलर शिक्षणाचा आहे भाऊ आणि बाई वाढवूया अरे तू झोपडीत राहून बाईला वाडे बोलितो म्हणजे पागल आहे का काय राहायला घरकुराला हार्ज गेलाय बायला वाडे बोलितो काय माणूस बाई वाढवायची अजून घरकुन मंजूर होती अजून तर असं काय करतो नाही सगळं बास आहे बास म्हणून तर आपल्याकडे माणूस मेले असं करतात बा ती दाव्याची भाषण करणारी माणसं असतात ना लय विचित्र महाराज बरं दाव्यात नदीवर का म्हणता माहिती का त्यांचे दुःखद निधन झाले म्हणजे तर आनंदाच होत का पेढे खाऊन मेले का ते काय तर काय म्हणते दाव्यात ते आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले अहो ते आपल्यातून गेलेच नाही आपण नेले सुतळीनं बांधून ते का गेले ते पडेल होते उताने तुम्ही उलटे बांधले म्हणून तर आपल्याकडे माणूस मेले असं करतात पा गंज उद्योग केले निघा गंज गावाची वाट लावली निघा तो मेलेलो म्हणतो कस काय जाऊ माडक्याला म्हणतो माय मागण कस काय जातो मी नाही का पुढं तो मला तो दिसला पाहिजे ना मला माडक्यात धूर काला गेलाय धुरा पण इकडे तिकडे जाऊ नको बरं ते दाव्याचे आलोच भाषण करण्याची मायकोर माणसं असतात ना लय विचित्र महाराज बरं ते जवळ माणसं बसले ना चान्स नाही बोलणार लांबून आधी जवळच्याला प्राधान्य द्यावा मग लांबच्याला दाव्याचं भाषण चालू होतं बाबराव नावाचा माणूस होता तिची बायको मेलती आणि ती चप्पी करून बसेल होतं भाषणाच्या श्रद्धांजली चालू होत्या आता यांना लांबून माणसाला तिची लाल करायची काही गरज होती का जवळचेच घ्यायचे यांना लगेच तिची लाल केली ते आले बरे ते आले त्यांना कोण मेला याचा तपास नाही ते लाल केल्यामुळं मूडमध्ये आले माईकोर म्हणले बाबूराव जाऊन 10 दिवस झाले आणि बाबूरावच्या नामचे फार कनिष्ठ संबंध आणि बाबूरावच्या कुटुंबावर फार डोंगर कोसळला बाबूराव त्याच्याकच पाहत होता बाबूराव म्हणला आता माय बायकोचं दाव आहे म्हणून सोडलं तुला नाही तर उचलून आपटला असताना आलाय का मला बायको करायची मी व्हॉट्सअपला टाकलं आणि तुम्हाला म्हणतो बाबूराव मी ह्याला माणसं भांबवलीत महाराज ओ नामचिंतन करा आई वडिलांची सेवा करा विठाल विठाल हो चला चिंता बिंता काय करायची नाही आता आट्याकलं दुसरं औषध इथं चालू आहे आपलं तुम्ही काय चिंता करायची आट्याकलं दुसरं औषध भांडणातून माघार घ्या जे त्याच्यात जे मोटरसायकलवर तिघ जण चालले तिघ जण 90 मारली होती तिकून ट्रॅक्टर आला आणि यांच्यावर थोडा गाळ उडाला आता रस्तावाल्या म्हणल्यावर गाल उडणार बरं हात्यात जाणून बुजून उडवला का नाही यांची इज्जत गेली हे बिन बापाची अवलाद हे याने त्याला घोडा लावला हसकाय गाळ उडवला त्याच्या ठेवून दिली तोही काही कच्चा नव्हता टामी घेऊन उतारला तोही लावण्याच आणल्या 15-20 हे उतारल्यावर म्हणजे हायला गुडघे नाही ना राहिली माघार घ्यायला शिका माघार आणि शिक्षकानं कॉपी पकडली पायवर सरांच्या सर परत करणार नाही वाचला भेट पेपर सुटले हो तुला माहिती मी कोणचा आहे तो म्हणला आपल्याला नाही माहिती बा माघार घ्यायला शिका आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय निश्चित काय मध्ये तुमचं जय नाही हां 1 मेलेल्या माणसाची राग नदीत टाकायची नाही इथं चालू आहे आपलं 2 झाडं लावा आणि 3 पांढऱ्या पिशी अटॅकचं कारण सांगितलं आणि 4था मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्याचे अवयव काढून घ्यायचा अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही हरकत नाही आणि आता महिला मंडळाला 3 वाक्य पाय पडून सांगतो महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा 1 पाणी जपून वापरा पाण्याची गरज आहे 2 वीज जपून वापरा एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे
वीज जपून वापरा. आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं बाण ठेवा. तू काय तुझ्या बापाची घरून टेम्पोवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. इको कमी करा. बरं तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग. का पट्ट घरात घालताना वाढलं, दिवांचं फाळकट निघेलच होतं आणि स्वाप शेटवा केलंच होतं. काय होतं काय? महिला म्हणतात तू एक वाक्य पाय पडू समका, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमच्या डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला, तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला, मग तुम्हाला काय अधिकार आहे? महिला मंडळ तुम्हाला काही अधिकार नाही. इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. जरा माझा टेलपणा कमी करा. दंगली करायची आणि मोर्चे काढायचे दिवस आता राहिले नाही. अहो कायदा कडक झालाय. 100% जनता CC कॅमेरे द्या आता. अहो जर कधी दंगलीमध्ये असं दिसला ना तू क्लिपमध्ये ठबरी पेटवताना अशी खोटी गुतनतोय, हा खोटा हुपटन पण खोटी निघायची. हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटेल, तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सत्य. दंगली करू नका आता. आता दंगली नाही, आता मारामारी नाही. 10 लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बसू शकता. बॉक्सला काही 15-20 मिनिटं लागत्या, पण ते पैसे खर्चाय तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आत गेल्यावर नोटा का दाबूला वापरतो घरी. महिला मंडळ तुम्ही जळून घेऊ नये, फाशी घेऊ नये या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधीही मरू शकता. पण तुम्ही तुमच्या बापाच्या घरी जाऊन मारा, दुसऱ्याला तकलीफ करू नका. काय मरायचं काय करायचंय? अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बेडूक जर जिवंत आहे, तर गावातला माणूस का जगू नये? 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. जरा माझा टेलपणा कमी करा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुट आणतोय. पैसे कुठेही घालतो हलकटा. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000ची, नवरदेव बायरा नवरदेव उड्या आणायचे. त्याला वाटलं शांताबाई आली. आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही? आता आहे का नाही? आहे का नाही? आहे का नाही? मग लग्नपत्रिका छापायची काय करायची? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना काय घरी गावा तमाशा आहे. आणि आजपासून लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची. लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची. लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर बायपास शाळेत जाते, तिला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, विचारायची छाती भरली, उंची भरली, आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, तिला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. उग पाहुणे 500 नाव छापे तू उन्हात पत्रिका वाटी तो हलकटा. कसे तरी पैसे घालायचे माझाटल्यावानी. आता एक लग्नात फाजील पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे, आता उभ्यानं जेवा. ते वराड नालायक ताटले हातात घेतं. बात काम कधी दिली. एकाला वातच सापडा ना, ती ताटलीच घरी घेऊन गेलो. मर द्या म्हणलं. एकाला भात सापडला तर वरण सापडा ना. तेवढ्यात एकान धाका लावला, तो भातही सांडला. तो मला गेलं लग्न उडत. मग काय पूर्वी चांगले गोल गुलाबजामुन होते. काय कोणच्या काय बापाचं गेलो गुलाबजामुनच लांबगळे गेला. आता असा नाही राहिला. फसला म्हातारी नागपुडीत मेला म्हातार. चांगली बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते, मारली झक. खेळले एकत्र राजा राणी. राजा एवढा, राणी एवढी.
अहो राजाला कळलं सुद्धा नाही, राणी चिटाकली का मुका घेऊन गेली. बस करा बस करा, जास्त खोकलू नका. मोकळा हसा पण खोकलू नका. खोकला का ठोकला. हो कशातही पैसे घालायचे माझ्यातले. अहो पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पुरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नाव येतो मुंडक्या. कशातही पैसे घालायचे. ओ पूर्वी कशातही पैसे घालायचे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. फाजी मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा. अहो गेला ना बामणाच्या गळ्यात. अहो पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे, आता पुड्या. आता लोक पुढे फोडतीच नाही. एक तर वाईटा केलं राहतात, डायरेक्ट फेकून आणते. कशातही पैसे घालायचे माझ्यातले. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलाय आता. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आताच 99ला झालाय, नाही तर 35चाच होता. त्या नवरदेवा मागे ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेले त्या पोरी. ब्युटी पार्लर जाती कलवरी. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतात पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते, आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागते. असे 4 पायऱ्या आहेत. 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा. कसा द्यायचा ऐका आता, नीट लक्ष द्या. पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा. एक भाग इकडे दडपायचा आणि एक भाग इकडे दडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये डोंगळा. याचं नाव पाप. एक भाग इकडे दडपायचा आणि एक बोट फट येऊ द्यायची. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवं येऊ द्या. अहो कलवरीनं असं गेलं, नवरदेव गाडीवर पडलं. पाहता काय माहिती. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या. त्याच्या पुढं तो बँडवाला. बहर फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आहे आता. बहर फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. तो महबूबा चालवतो कसा माहिती का. आणि त्याच्या पुढं फुलं टाकी दे. अरे बाटलीची बुच टाका बी एवढं दे. त्याला खायला फुलं लागा, त्या मारणाच्या वाटी बी दे. अरे आजच्या अभंगात नामदेवराय दुसरा नियम करतात. काय चरणाना सोती सबथा, चरणाना
चरणाना जोडी जबथा चरणाना जोडी जबथा तुझी पंढरीनाथ चरणाना जोडी जबथा चरणाना जोडी जबथा. काळाची गरज आहे. आता अजून एक मुद्दा राहिलाय. पोलीस पाटील आणि सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष उद्या तुम्ही तिघांना उद्या एक का. आता आजचे नवीन सरपंच या वर्षीचे नवीन सरपंच आहे रामेश्वर मानकापे पाटील. या वर्षीचे नवीन सरपंच आहे ना. हा या वर्षीचे नवीन सरपंच निवडून आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. हा पोलीस पाटील सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष उद्या तुम्ही तिघांना उद्या एक का. उद्या तुम्ही तिघांनी पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला एक रिपोर्ट द्यायचा. शाळा भरताना शाळा सुटताना शाळेत नसताना शाळेभोवती जो भांगार माल हिंडतो तो एकदा रिपीट केला पाहिजे. हे पोरीला पाहिल्यावर बोकड्याची आवाज काढणारी कुत्र्याची आवाज काढणारी ही बिनबापाची जी अवलाद आहे ही एकदा रिपीट केली पाहिजे. आणि याच्यात गुरुजीला गुंतवू नका. मुलीच्या संरक्षणाचा मुद्दा फक्त पेपरात येण्यापुरता लावू नका. शालेय जीवनात मुलींना संरक्षणच राहिलं नाही. मुलगी तुम्हाला 100% मुली मला शिवाय देतील कबा महाराजा मला केसूनवरून बोलतोय कपड्यांवरून बोलतोय त्याच्या बापाचं काय जातं. आम्ही कोणाचे हात जोडून जाऊ कोणावरही प्रेम करू. आणि पोरीनं तुम्ही प्रेम करू नये या माताचा मी नाही असे हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती जा पोरीनं पळून. आज जा आता कीर्तन संपल्यावर जा. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीनो. तुमच्या बापानं आयुष्यात असं काय पाप केलं का त्याला तुम्ही म्हातारपणाला समाजात खाली पाय लावलं एवढं उत्तर द्यांचा. सांगा त्याची चूक. अरे बनेल मळलं तर त्याला पलटी करून घातलं ही त्याची चूक आहे. अरे ज्यानं आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही ही त्याची चूक आहे का. त्याने केलेली चूक सांगा मला. अरे ज्यानं आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही की पायाला चांगली चप्पल घातली नाही. अरे बनेल मळलं तर त्यांना पलटी करून घातलंय आणि बनेल तुटलं तर त्यांना गाठ मारली आहे. त्यानं आयुष्यात काय पाप केलं. पोरीने तुमचा जन्म नव्हता झाला. हा बाप आहे ना या डोक्यावर दगड वाहिली आणि आईनं पायानं गार केला आणि दोघांनी घर बांधलं. पोरीने तुमचा जन्म झाला ना तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. तो का हसलाय माहिती तुम्हाला. तो का हसला याचा विचार केलाय. त्याला त्याच्या आईनं सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तर तू सगळ्यात नशिबवान असशील. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला माझ्या आईनं दिलेला आशीर्वाद लागू पडला याचा आनंद झाला. पोरीने तुमचा जन्म झाला ना तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या. अशा इतक्याच होत्या तर तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना तर कशी घालायची माहिती आहे. पाय पसरायची पायावर तुम्हाला पालथं झोपवायची डोकं खाली करायची आणि पाठ वर करायची आणि 2 बादल्यात पाणी घ्यायची. तुम्ही हसल्या तर गरम टाकायची आणि रडल्या तर थंड टाकायची. हा बाप आहे ना पोरीनो. हा बाप आहे ना. हा काय करायचा माहिती आहे. बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हातानं चोळून आंघोळ घालायची. बाळा त्यात गुंडाळायची आणि झोळीत टाकायची आणि तुमचा बाप पोरीनं तुम्हाला झोका द्यायचा आणि तुमची आई भाकरी करायची. तुम्हाला पाहायला पाहुणे आले पोरीनो. ताटल्या नव्हत्या त्याच्या घरात. त्यांना शेजारून ताटल्या आणल्या. तुमचं लग्न जमलं ना रात्रभर एकटा उशीत मुंडकं गुंतून रडला. पैसे गेले जातील म्हणून रडला नाही माझी मुलगी जाईल म्हणून रडला. पोरीनो जा पळून. पण आज आत्ता घरी गेल्यावर स्पष्टपणे बापाला सांगून टाका माझं या मुलावर प्रेम आहे. आम्ही 9वी पासून झक मारतोय. तुमचा बाप 10 लाख रुपये घालून तुमचं लग्न करून देईन पण पाया पडून सांगतो बापाची इज्जत वाचवा. त्याचा शर्ट फाटला ना त्याला काय वाटत नाही. त्याचं बनियान फाळलं ना त्याला काय वाटत नाही. फक्त त्याला गल्लीनं वर मान काढून जगू द्या. विठाला
चला आपली वेळही थोडीच राहील. 10 मिनिटं. विठ्ठल विठ्ठल आज आणि एक वाक्य सांगतो. आज माणसांवरती सोडून धर्मांवरती जास्त संकट आहे. धर्म टिकवला पाहिजे, धर्म टिकवला पाहिजे. आणि आता धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द एक्झॅक्ट डिफिनेशन ऑफ रिलिजियन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजियन? धर्म म्हणजे काय? व्हॉट इज एक्झॅक्ट डिफिनेशन? धर्म म्हणजे आता आपल्याकडे धर्म म्हणजे काय? भांडवल. साध्या धर्माची व्याख्या फक्त काय? भांडवल. समाजामध्ये तेज निर्माण करून देणे, समाज एकत्र राहू न देणे आणि एकमेकाला बिघडून देणे म्हणजे धर्म. अशी व्याख्या केली फक्त लोकांनी. माळकऱ्याची माळकऱ्याची लावून द्यायची का? माळीत म्हणी का आणि तो पितो का? वाद लावून द्यायचा. धर्म म्हणजे काय त्याची व्याख्या एज्युकेटेड लोक जरा नीट आहे का? अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं लोकशाहीची मूल्य जपत असताना लोकशाहीची व्याख्या काय आहे? राज्य लोकांचं आहे, लोकांसाठीच आहे आणि लोकांनीच चालवायचं आहे. साहेबाने फक्त मंजूर करायचे, योजना आपण राबवायची. पण आपण जर हलमाय वाटेवरून न जाऊन देणार नाही, मोरीच घाल. लोकांचं आहे ते. आणि आपण जेव्हा योग्य माणसं निवडून देतो ना, तेव्हा त्यांच्याकडून काम करून घेण्याचा अधिकार आहे आपल्याला. करून ह्या बी लोक हे खरीद रात्रंदिवस जा ना. आता हे तरुण पोर आहे नाही परिषद आणि तरुण पोरांना तुम्ही उदास नका हो. काहीतरी कला शिका, कला शिका. आता शिकायचं कवर? शिकवतो खबर. 23ला BA झाला, 2 वर्ष गावता की झाले, 25 2 वर्ष MBA झाला, 27 3 वर्ष जॉईन झाला, 30 5 वर्ष फिट झाला, 5 वर्ष एप्रिल मंजूर झालं, 40 5 वर्ष हातात मिळाला, 46ला तू पॉझिटिव्ह निघला. काय रिटायर झाले पण परमनंट झाले. गारी गारी का गुल्फी का पावी का बाटारी का रद्दी का. शेतकऱ्याला पाया पडून सांगतो फक्त शेतीला साईड बिझनेस करा. शेती निसर्गाधी नाही, निसर्गाधी शेती. किराणा आणि भाजीपाला शेतकऱ्याने वरच्यावर सोडवला पाहिजे. आणि शेतकऱ्याची पोरं ध्यानात ठेवा. क्वाटरी मारून बोंबलं थेंडू नका. म्हशी बाजरा 300 रुपये म्हैसे. संपला का? बर विठ्ठल विठ्ठल. पुन्हा एकदा सर्व मंडळींना धन्यवाद. ज्यांनी आपली तारीख घेतली ते म्हणजे आमचे शशांक जैन यांनाही पुन्हा एकदा धन्यवाद. सर्व मंडळ गायकवाद गुंजन मंडळवाले सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला माफ करा. आता काय एक वाक्य सांगू, बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही माझे निम तरी ऐकलं पाहिजे. पण मी किती बोललो तर तुम्ही सुधारायचं, मी किती बोललो तर तुम्हाला त्याची लाज नाही. अशी हिरवा आमची म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा प्रेमान भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.